शिवाजी शिंदे यांच्याकडे। शिवाजी, या एअर स्ट्राईक दरम्यान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करच्या 2 कमांडर्सचा खात्मा करण्यात आलाय। काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आपल्या प्रतिनिधींचा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण बघतोय अब्दुल मलिक हे या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या एका लष्कराच्या सैनिकाचं नाव आहे। मुदस्सीर या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे। अब्दुल मलिक आणि मुदस्सीर हे दोघेही जण या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत। लष्करच्या 2 कमांडरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झाला, तर 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले। तर आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सवणे। विशाल, लष्करच्या 2 कमांडरना ठार करण्यात आले। मलिक आणि मुदस्सीरचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले। आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काल रात्री पाकिस्तानमध्ये घुसून पीओके तसंच पाकिस्तानचा जो भाग आहे तिथं 9 ठिकाणी जे आहे तर भारताने एअर स्ट्राईक केलेला आणि या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी जे आहेत ते मारले गेल्याची माहिती जी आहे ती समोर येते। मात्र त्यामध्ये टॉपचे लष्करचे जे 2 कमांडर आहेत त्याचे लष्करावरती खूप मोठी पकड होते, अशा अब्दुल मलिक आणि मुदस्सीर या दोघांचाही या ठिकाणी खात्मा झालेला आहे। आणि ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। ऑपरेशन सिंदूर जे आपण राबवलेलं आहे याच्यामध्ये हे सुरुवातीचं यश म्हणावे लागेल भारताला, की ज्या दहशतवाद्यांनी भारताच्या विरोधात जी रणनीती आखली होती, भारतीयांवरती हल्ले करून 26 भारतीयांचा जो आहे तो त्यांना मारलं होतं, त्याच 2 दहशतवादी त्या लष्करमधल्या त्या 2 प्रमुख दहशतवादी जे आहेत अब्दुल मलिक आणि मुदस्सीर यांना ठार मारलेला आहे। महत्वाचं म्हणजे ह्याच लष्कर जे होतं त्यांच्याकडून जे आहे त्या संपूर्ण हल्ल्याची जी आहे ती रणनीती आखली होती। नेमका पहलगाम हल्ल्याचीच रणनीती नाही, तर या अगोदर देखील भारतामध्ये जे हल्ले झाले होते त्याच्यामध्ये लष्करचा जो आहे पाकिस्तानच्या तो मोठा हात होता आणि त्यातले हे 2 टॉपचे कमांडर आहेत त्यांचा खात्मा झालेला आहे। पाकिस्तानी दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। लष्करच्या अब्दुलचा आणि आणखी एक दहशतवादी अशा दोघांचा खात्मा करण्यात यश आलेले आहे भारतीय लष्कराला। लष्करचे 2 कमांडर होते ज्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ठार करण्यात आले। मुदस्सीर आणि मलिक या दोघांना लष्करचे कमांडर होते ठार करण्यात आलेले आहे। निश्चितच त्यांचे आता हे फोटो सुद्धा आता साम टीव्हीच्या हाती लागलेले आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो एकाचा फोटो सध्या समोर येतोय। मात्र या 2 जणांचा, या 2 कमांडरचा खात्मा करण्यात आता भारताला यश मिळालेलं आहे। आणखी नावं पुढे येण्याची निश्चितच शक्यता आहे, कारण यामध्ये आपण बघतोय 9 दहशतवादी तळांवरती हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा 100 पेक्षा अधिक दहशतवादी हे ठार झाले असल्याचं कळत आहे। अनेक लष्कर ए तैयबाच्या कमांडरचा, जैश ए मोहम्मदच्या कमांडरचा यामध्ये मृत्यू झाला असल्याचं देखील कळत आहे, त्यांचा खात्मा झाला असल्याचं कळत आहे। त्यामुळे अनेक मोठी नावं जी आहे ती सुद्धा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र महत्त्वाचं म्हणजे काही वेळामध्ये सैन्याची जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा काही मोठी नावं जी आहेत ती समोर येऊ शकतात, किंवा किती जणांचा खात्मा झालेला आहे त्याचा एक्झॅक्ट नंबर, अचूक आकडा जो आहे तो समोर येऊ शकतो असं सध्या तरी सांगितलं जातंय। तर मुरिदकेच्या मरकज मशिदीवर जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये खरं तर हे 2 कमांडर जे आहे ते या दरम्यान मृत्युमुखी पडले। भारतीय सैन्यानं त्यांचा खात्मा केलेला आहे। वायुसेनेनं जो वज्रप्रहार केलेला आहे त्यानंतर आता पाकिस्तान मात्र चांगलाच धास्तावलाय आणि मोठं नुकसान न भरून निघणारं नुकसान जे आहे ते पाकिस्तानचं झालं। हे जे दृश्य आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे खात्मा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांचे जे मृतदेह सापडलेले आहेत त्याचा खरं तर हा जो फोटो आहे तो आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। तर मुरिदकेच्या मरकज मशिदीवरील हल्ल्यामध्ये 2 कमांडर लष्करचे ठार झालेत, मुदस्सीर आणि मलिक। त्या दोघांचे हे फोटो सर्वात आधी साम टीव्हीवर। तर लष्कर ए तोयबाचे दोन्ही कमांडर्स होते आणि त्या दोघांचे आता आपण पाहतोय फोटो समोर आले। बघा, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती। भारताकडून पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत। मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर ही कारवाई, हा एअर स्ट्राईक केला। पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळांना भारतीय लष्करानं त्या ठिकाणी लक्ष्य केलं आणि जैश ए मोहम्मदच्या 50 दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले, तर मसूद अझर आणि हफीज सईदच्या ठिकाणांवर यशस्वी हल्ले भारतानं
केले आहेत आणि या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जगाला मोठा संदेश दिलाय। अझरच्या 4 मदरशांवर हल्ला करण्यात आलाय। ही 4ही मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले। मात्र ही कारवाई करत असताना भारतानं आंतरराष्ट्रीय मानांक कुठलीही मोडलेली नाहीयेत, आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन केलेलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीची बैठक आता बोलवलेली आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे। त्यापूर्वी आता काही मिनिटांमध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद होते। तिन्ही सैन्यदल प्रमुख या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असतील आणि कशा पद्धतीनं मध्यरात्री हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले त्याची माहिती भारतीयांना देतील। पाकिस्तानातले लाहोर सियालकोट एअरपोर्ट बंद करण्यात आले। आताची ही आणखी एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तानातली ही अपडेट। पाकिस्तानमध्ये लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट बंद करण्यात आले। एअर इमर्जन्सी पाकिस्तानमध्ये जाहीर करण्यात आली। जैशचं मुख्यालय नष्ट करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्यामध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच हलकल्लोळ माजलेला आहे। पाकिस्तानचे नेते असू देत किंवा दहशतवादी असू देत हे पुरते बिथरलेत। त्यामुळेच आता पाकिस्तानमध्ये अक्षरशः आणीबाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे।